नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विविध व्हिडिओच्या माध्यमातून गणितीय संकल्पना सुलभ करण्यासाठी आपण काही माहिती देत आहोत। अशीच वजाबाकी या संकल्पनेविषयी काही माहिती आपण आज घेणार आहोत। संख्येवरील क्रिया स्तर 6 साठी अध्ययन निष्पत्ती आहे 0 ते 4 संख्येवरील संख्यांचा वजाबाकीचा चिन्हचा वापर करून विद्यार्थी वजाबाकी करतात। ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपल्याला काही अध्ययन अनुभवांची सांगड घालायची आहे। आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये वजाबाकी ही संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगितली सुद्धा आहे। त्याच संकल्पनेचं दृढीकरण करणं सुद्धा गरजेचं आहे। वजाबाकी करताना सरावाची अत्यंत आवश्यकता आहे। आपल्या विद्यार्थ्यांना वजाबाकी शिकण्याच्या अगोदर बेरीज ही संकल्पना समजलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे की बेरीज करत असताना दोन संख्या एकत्र येतात तेव्हा त्या वाढत जातात, मात्र जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा संख्या कमी होत जातात। हे सांगण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव द्यायचे आहेत आणि प्रत्यक्ष अनुभव देऊ तेव्हाच ती संख्या, त्या संख्येचं रूप आणि त्या कशा कमी होत जातात हे विद्यार्थी समजू शकतील। आपण ह्यासाठी एक कृती बघूया। इथे एक चित्र आहे। या चित्रामध्ये 4 फुगे दिसतात आहेत आणि 4 पैकी एका फुग्यावर फुलीची खूण केलेली आहे। आता विद्यार्थ्यांना हे चित्र पाहून आपल्या संख्या रूपात हे उदाहरण मांडायचं आहे। आपण काय करणार आहोत बघा, किती फुगे आहेत 4। आपण 4चं संख्या कार्ड ठेवूया आणि किती फुग्यांवर फुलीचं खूण आहे 1। बघा 1, इथे वजाबाकीचं चिन्ह सुद्धा आहे। आता किती उरले 3। अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना 4 - 1 = 3 ही मांडणी समजावून सांगायची आहे, जेणेकरून त्यांना हा अध्ययन अनुभव मिळेल। अशाच प्रकारे आपण दुसरी सुद्धा एक कृती करणार आहोत। हे एक फूल आहे। फुलामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत वजाबाकीची। आता ह्या वजाबाकीच्या उदाहरणातून आपल्याला पुन्हा विद्यार्थ्यांकडून गोट्यांच्या स्वरूपात म्हणजे वस्तूंच्या स्वरूपात हेच उदाहरण मांडणी करायची आहे। पहा, पहिलं उदाहरण काय आहे 4 - 3। आपण विद्यार्थ्यांना सांगूया 4 - 3 ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण वजाबाकीची कृती समजावून सांगू शकतो। बघा, आता मी काय करते, ह्या 4 गोट्या टाकते। 4 - 3 आपल्याला किती वजा करायचे आहेत 3। बघा, आपण ह्या 3 गोट्या काढूया। किती उरल्या बरं 1। ह्यातून आपण विद्यार्थ्यांना 4 - 3 = 1 असं वाचन सुद्धा समजावून सांगतोय। अशा प्रकारे ह्या 2 कृतीमधून आपण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे वजाबाकी ही संकल्पना समजावून सांगू शकतो। हे करत असताना आपण आणखीन एक सोपी पद्धत वापरू शकतो। ती पद्धत म्हणजे संख्या रेषा। आता संख्या रेषा बघा, या संख्या रेषेवर 0 1 2 3 4 असे अंक आहेत। ह्यातून आपण तोंडी वजाबाकी करू शकतो। कशी बरं, विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आपण समजा 4 वर आहोत आणि आपल्याला एक उदाहरण आहे की 4 - 1। जेव्हा आपण 4 - 1 म्हणू तेव्हा आपण पाठीमागे येतो 1 ने। 4 - 1 म्हणजे 1 ने आलो, कितीवर आलो 3 वर। अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने समजावून सांगू शकतो। दुसरं उदाहरण बघा 4 - 2 1 2 किती उरले 2। अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना संख्या रेषा, नंतर चित्र पद्धत, वस्तू पद्धत या 3ही प्रकारे वजाबाकी ही संकल्पना समजावून सांगू शकतो। जर वजाबाकी ही संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजली तर पुढील जी भागाकाराची क्रिया आहे ती सुद्धा सुलभ होऊ शकते। म्हणून आपला वजाबाकीच्या संकल्पनेवर विशेषतः भर द्यायचा आहे। तर निश्चितच ह्या कृती तुम्हाला तुमच्या अध्यापनामध्ये पूरक ठरतील असं मला वाटते। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।